आणखी गोष्ट सांगितली पाहिजे की कधी कधी काय होतं की हा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये काय एक ब्रँड तुम्हाला एक घटना सांगतो की जसं मी काही गरीब कुटुंबात जन्माला घेतलं नाही. मी सांगितलं की आजोबा MLA होते. आजोबांची प्रॅक्टिस एवढी वकिलीची चांगली होती की त्यांनी स्वतःच्या भरोशावर 150 एकर जमीन घेतली प्रॅक्टिसमध्ये वकिलीच्या. परंतु काय झालं की एक दिवस कुळ काय झाला आणि आमची 150 एकरपैकी 150 एकर जमीन कुळात गेली आणि 5 एकर जमीन राहिली. आणि आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांना सांगितलं की तुला आता नोकरी सोडून शेती करायची आहे. वडिलांना पहिल्यांदा नायब तहसीलदाराची नोकरी आली होती. वडील म्हणाले नोकरी करणार नाही, गव्हर्नमेंट नोकरी करणार नाही, मी मास्तरकी करेल, पिढी घडवेल. पण आजोबांनी सांगितलं की जागा तू असं कर, ते सोडून दे नोकरी. आणि लँडलॉर्ड असलेले आम्ही 5 एकराचे मालक झालो, अल्पभूधारक झालो. आणि अल्पभूधारक झाल्यानंतर काय होऊ शकते ते सर्व मी माझ्या आयुष्यात म्हणजे 4-5 एकर जमीन असताना काय काय होऊ शकते हे सर्व मी माझ्या आयुष्यात बघितलं. परंतु ही बघितलं की एवढ्याही सर्व स्थिती असतानाही म्हणजे दिवाळीच्या दिवशी तुमच्याकडे म्हणजे शेतकरी आहे, माल खपला नाही, पिकलं नाही आणि त्यानंतर दिवाळी आहे, त्या दिवाळीच्या दिवशी तुमच्याकडे सोय नाही. ही सर्व परिस्थिती बघितली. म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो, मला म्हणजे असं सांगायला काही कमीपणा वाटत नाही. एक दिवस मी 10-12 वर्षांसाठी खूप आजारी पडलो निमोनियाने आजारी पडल्यानंतर मग इथे एका होमिओपॅथिक डॉक्टरकडे नेलं आमच्या संस्थेच्या. आणि त्यांनी सांगितलं हा तर खूप सिरियस आहे, याचं काही आता खरं नाही, 4 तासामध्ये आता काहीतरी होईल. पण वडील म्हणाले नाही नाही काही हरकत नाही, तुम्ही औषध द्या, काही हरकत नाही, माझा विश्वास आहे वगैरे वगैरे. आणि रात्री 2 वाजता मी शुद्धीवर आल्यानंतर वडील धावत त्या डॉक्टरकडे गेले की हा यांनी डोळे उघडले. ही गोष्ट झाली. नंतर मी एक दिवस वडिलांना सहज म्हटलं, भाऊ तुमचं, आम्ही वडिलांना भाऊ म्हणायचं, मी वडिलांना म्हटलं भाऊ तुमचा एवढा विश्वास होता का होमिओपॅथीवर की मी बेशुद्ध असताना तुम्ही पूर्ण वाट पाहिली? अरे प्रकाश तसं नव्हतं म्हणे, त्या दिवशी माझ्याजवळ औषध द्यायला पैसेच नव्हते म्हणे, माझ्याजवळ औषध द्यायला पैसे नव्हते म्हणून मी आता काय करणार, तर म्हणून मी शांतपणे बसून राहिलो, जे काय होईल ते परमेश्वर करेल. याही परिस्थितीतून मी गेलो. मी बेकारी म्हणून बेकार जेव्हा लढत असताना एवढंच होतं की प्रामाणिकपणे काम करायचं. त्यावेळेला ॲटो रिक्षा पण घेतली. यवतमाळचा सुशिक्षित पहिला ॲटो रिक्षावाला मी होतो ग्रॅज्युएट झाल्यानंतर. आणि मला अजून सांगायला अभिमान होतो की माझे जे 2 भाऊ होते उल्हास आणि राम, त्यांनी मला एवढी साथ दिली की दादा तू कशा करतो, आम्ही चालवतो. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर असं कुठेतरी असं वाटतं की नाही आपल्याला देणं आहे काय, कारण आपण समाजाला दिलं पाहिजे काहीतरी. आणि सर्वात महत्त्वाचं असतं हे जे सेवा वगैरे असतं की नाही, हा जो भाव असतो हा कुठल्या तरी गुरुच्या कृपेने पण बऱ्याच वेळेला येतो.